जेनेमिक सिक्वेन्सिंगने आपल्याला कळेल की म्युटेशन झालं आहे की नाही. याची शक्यता खूप कमी आहे, कारण सध्या रुग्णांची संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळे हे रुटीन व्हायरस वाटतो आहे इन्फेक्शन. फक्त आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. चायनामध्ये जसं केसेस वाढले आहेत त्याच्यामुळे आपल्याला इथे ते वाढवू द्यायचे नाही आहेत, त्यामुळे आपल्याला ती काळजी घेणं आवश्यक आहे. तर कधीपर्यंत रिपोर्ट येईल? सॅम्पल रिपोर्ट अजून 3-4 दिवस लागतात. ज्या पद्धतीने म्युटेशन्स होत असतात या व्हायरसमध्ये, कशा पद्धतीने म्युटेशन तपासलं जाणार आहे आणि नागपुरात काय तपासणी होणार आहे ना पुण्यात? हे जे आहे व्हायरस RNA व्हायरस आहे, त्याच्यामुळे म्युटेशन्स होतात या व्हायरसमध्ये. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की जसं कोविड पण RNA व्हायरस होता, त्याच्यामध्ये म्युटेशन्स होतात. आणि आता सध्या तरी भारतामध्ये केसेस काही वाढलेले नाही आहेत आणि केसेस वाढलेले नसल्यामुळे त्याच्यामुळे इथे सध्या असं परिस्थिती की हे म्युटेटेड व्हायरस आहे असं अजिबात नाही. त्यामुळे अजिबात घाबरायची आवश्यकता नाही आहे. सर्वांनी सध्या काळजी घेणं जरुरी आहे, पण सध्या काळजीचं अजिबात कारण नाही आहे. बदल झाला म्हणजे म्युटेशन झालं की नाही?